दरम्यान छगन भुजबळ वेगळा निर्णय घेणार का असा सवाल उपस्थित होतोय। छगन भुजबळांबद्दल वरिष्ठ निर्णय घेतील अशी भूमिका गिरीश महाजनांनी घेतली आहे। तर दुसरीकडे हिम्मत असेल तर छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा असं आव्हान सुहास कांदेंनी दिलं आहे। भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, जुने नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि ओबीसीचा सगळ्यात मोठा चेहरा आज राज्यामध्ये भुजबळ साहेब आहेत। या बाबतीमध्ये कोणाचं उत्पन्न दुमत नाही आहेत, पण त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत, हे तेवढंच खरं आहे। आज त्यांचा मेळावा नाशिकला त्या ठिकाणी आहे। मी कालही त्यांच्याशी बोललो, परवा त्यांच्याशी बोललो, 2-3 दिवस सतत माझं त्यांचं बोलणं सुरू आहे। पण निश्चित त्यांची नाराजगी आम्ही काढू, त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ, कारण त्यांची आम्हाला गरज आहे। महायुतीमध्ये भुजबळ साहेब राहिलेच पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटतं। सर नाही, या बाबतीमध्ये पुढे काय होईल काय नाही त्यांचं काय मत आहे, तुमचं व्यक्तिगत काय म्हणणं आहे, माझं व्यक्तिगत मत या ठिकाणी चालत नाही। इथे पक्ष आमचा हा आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे आमचे पक्षश्रेष्ठी ज्या बाबतीवर निर्णय घेतील, हा निर्णय इथून आमचे पक्षश्रेष्ठी देवेंद्रजी आहेत, बावनकुळे अध्यक्ष आहेत आमचे साहेब। मला वाटतं का नाही होणार, होऊ शकतं, पण त्यांनी आम्हाला विचारलं पाहिजे, पक्षश्रेष्ठींनी त्याच्यावर काही बोललं पाहिजे। जोपर्यंत आमचे पक्षश्रेष्ठी हिरवा कंदील देत नाही तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही। पण मी पुन्हा सांगेल की भुजबळ साहेब एक मोठे नेते आहेत, ओबीसीचा मोठा चेहरा आहे। त्या बाबतीत ते नाराज होऊन आम्हाला महायुतीला सुद्धा परवडणार नाही, हे मी आधी सांगितलं की भुजबळांनी महायुतीबरोबर जी गद्दारी केलेली आहे त्या गद्दारीचं हे त्यांना फळ मिळालेलं आहे। आणि आम्हीच या तक्रारीवरती केल्या होत्या की यांनी विधानसभेलाही काम केलं नाही आणि लोकसभेलाही काम केलं नाही। याचे काही पुरावे आम्ही वरिष्ठांकडे दिले होते आणि त्याचंच हे फळ भुजबळांना मिळालेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की भुजबळांना माझा हा प्रश्न आहे, आपण लोकसभेला, नाशिक लोकसभेला काम केलं का, दिंडोरी लोकसभेत काम केलं का, आपण विधानसभेला आपल्या पुतण्याला ठेवून ह्या महायुतीबरोबर गद्दारी केलीच ना, मग आपल्याला हे गद्दारीचं फळ आहे। मी भुजबळांना आव्हान करतो, तुम्ही निर्णय घेऊनच दाखवा। मी आजही सांगतो, भुजबळांमध्ये निर्णय घेण्याची हिंमत नाही, भुजबळ निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यांच्या दबाव तंत्राला कोणी भीक सुद्धा घालणार नाही। म्हणजे आता मला तुम्ही सांगा, मंत्रिपद दिलं असतं तर अजितदादा चांगला का, मंत्रिपद दिलं असतं तर सर्व महायुती चांगली का, मला असं वाटतं। आणि 79 वर्ष वय झालंय, आता बाकीच्याही ओबीसींना थोडं पुढे येऊ द्या। तुम्हाला दिलं म्हणजे ओबीसीला दिलं, स्वतःला स्वयंघोषित ओबीसी नेता म्हणणं चुकीचं आहे। मी त्यांना जेलमध्ये टाकल्यापर्यंत मी त्यांच्याबरोबर त्यांच्या विरोधात माझा लढा चालूच राहणार आहे। आणि मी आपल्या ज्या माहितीसाठी सांगतो, मी हायकोर्टात गेलेलो आहे आणि आता हायकोर्टात 8 दिवसामध्ये तारीख पण आहे। मला असं वाटतं की ती बोर्डावर केस आलेली आहे, ती चालू होईल आणि त्यांना शिक्षा होईल।